विज्ञानातील पहिला धडा शाळा मूलद्रव्यांची. तुम्ही जर आजूबाजूच्या दुकानांमध्ये गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल की वस्तू कशा ठेवलेल्या असतात, एका विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या असतात. त्या गोष्टी लवकर सापडाव्या म्हणून साबण एका बाजूला ठेवलेले असतात, त्यानंतर टूथब्रश एका बाजूला ठेवलेले असतात, पुस्तकं एका बाजूला ठेवलेले असतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सुद्धा आई तुम्हाला सांगते की वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी एका पद्धतीत ठेवा. विशिष्ट पद्धतीत वर्गीकरण करून ठेवलेल्या वस्तू ह्या लवकर सापडतात. शाळेमधल्या ग्रंथालयाची तीच गोष्ट. जर सगळीच पुस्तके एकावर एक ढीग रचून ठेवला असेल तर एखादं विशिष्ट पुस्तक शोधणं फार अवघड जातं. पण तेच जर आपण व्यवस्थित एका विज्ञानाची पुस्तके एका बाजूला, इतिहासाची पुस्तकं एका बाजूला असं जर ठेवलं तर ते आपल्याला शोधायला सोपं जातं. तर सुरुवातीला मूलद्रव्ये जे आहेत, तुम्हाला माहिती आहे की निसर्गामध्ये सापडणारे जे नैसर्गिक पदार्थ आहे ज्याच्यापासून हे अख्खं जग निर्माण झालेलं आहे त्याला मूलद्रव्य असं म्हणतात. मूलद्रव्याचे परत आपण वर्गीकरण करू शकतो. काही मूलद्रव्ये ही सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे स्थायूरूप, त्यानंतर द्रवरूप आणि वायुरूप अशा 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो. त्याचप्रमाणे संयुग आणि मिश्रण या प्रकारात सुद्धा करू शकतो. धातू व अधातू या प्रकारे मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. पण अशी काही मूलद्रव्ये होती की ज्याचं धातू आणि अधातू या दोन्ही प्रकारची जे गुणधर्म आहे ते दाखवत होते. मग तिथे शास्त्रज्ञांना मोठा प्रश्न पडला की या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायचं तरी कसं. तर जर्मन शास्त्रज्ञ डोबेरायनर यांनी आपल्याला एक मार्ग सुचवला. त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आणि मूलद्रव्यांना चे गट केले. 3 मूलद्रव्यांचा एक गट केला ज्यांचे गुणधर्म एकसारखे असतील किंवा फार जवळपास एकसारखे असतील, त्यांचे जे त्यांनी 3-3चे गट केले. त्याला असं आढळलं की या त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके होते. अणुवस्तुमान म्हणजे तुम्हाला माहीत असेल, मागच्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात. अणू हा मूलद्रव्याचा सर्वात लहान कण आहे. त्याचं वस्तुमान म्हणजे अणुवस्तुमान. तर त्यांनी जे उदाहरण दिले ते लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. जर लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचं उदाहरण घेतलं तर मध्ये सोडियम आहे, त्याचा अणुवस्तुमान हे 23 आहे. लिथियम आणि पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज करून त्याला 2नी भागलं की आपल्याला सोडियमच्या अणुवस्तुमानाचं उत्तर मिळतं. याच्यावरून असं कळतं की हे जे त्रिका आहेत त्यांचे गुणधर्म एकसारखे आहेत जवळपास, आणि मधल्या जो मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमान राहिलेल्या 2चं सरासरी एवढा आहे अणुवस्तुमान. तर काही त्रिकं त्यांनी शोधून काढली होती, पण नंतर अनेक मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांनी या त्रिकांच्या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळं ही जी डॉबरेनरची जी पद्धत आहे ती फारशी उपयुक्त ठरली नाही. न्यूलँड जो आहे तो ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. त्याने आपल्याला एक नवीन पद्धत दाखवली. त्यावेळी 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. त्यांनी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने सर्व मूलद्रव्यांची मांडणी केली. त्याला असं आढळलं की 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे आहे आणि त्यांनी आपल्याला अष्टकाचा नियम दिला. तो नियम असा आहे, परीक्षेला हा नियम विचारला जातो. मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. जर आपण हा नियम पाठ केला तर आपल्या लक्षात येईल 1, 2, 3, 4 असे 7 आपण मूलद्रव्य मांडून घ्यायचे आणि जो 8वा आहे तो पहिल्याच्या खाली येणार आहे. पहिला आणि 8वा यांचे गुणधर्म एकसारखे आहेत आणि याचं त्यांनी जे विचार केला नाही त्याच्यावरनं त्यांनी हे मांडलेलं आहे. एकूण 56 मूलद्रव्यांपैकी कॅल्शियमपर्यंत सगळ्यांनी या नियमाचं पालन केलेलं आहे, पण त्यानंतर हे मूलद्रव्य या गुणधर्माचे पालन करत नाही. ते गुणधर्म वेगळ्या प्रकारचे आहेत. कॅल्शियम नंतर 56 मूलद्रव्यांचा शोध लागला. त्यानंतर अनेक मूलद्रव्यांचा त्यावेळेस शोध लागला होता. त्यानंतर अनेक मूलद्रव्ये ही शोधली गेली आणि यांनी या न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमांचं उल्लंघन करत होते. त्यांनी काही मूलद्रव्यांना एकाच ठिकाणी ठेवलं की ज्यांचे गुणधर्म एकसारखे नव्हते आणि निष्क्रिय वायूंचा नंतर शोध लागला. त्यांना कुठे ठेवायचं हेही त्याला सांगता आलं नाही. धन्यवाद.